करायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. साहेबांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आपण अमूल्य वेळ दिला आणि राहुलदादा पाटील यांचे अगदी जवळचं व्यक्तिमत्व आहे संदीपभाई माळी. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तसेच आपल्या व्यासपीठावरती उल्हासनगर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विक्कीबाई भुल्लर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. तर राहुलदादा पाटील साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते विक्कीबाई भुल्लर साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे विद्यमान कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय विक्कीबाई भुल्लर साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. तसेच आपल्या व्यासपीठावरती देसाई गावचे उद्योजक आणि यांचं क्रिकेटवरती प्रत्येक समालोचकावरती खूप प्रेम आहे सन्माननीय रविदादा सुदाम म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आपल्या व्यासपीठावरती. गोल्डन मॅन म्हणून साहेबांची ओळख आहे. तर सन्माननीय रविदादा सुदाम म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. क्रिकेटवरती प्रत्येक खेळाडूवरती प्रत्येक समालोचकावरती दादांचं खूप प्रेम आहे आणि या स्पर्धेसाठी देखील दादांची उपस्थिती लाभते कारण की राहुलदादा पाटील यांचे अगदी जवळचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय रविदादा सुदाम म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह एक ब्युटिफुल मोमेंटो देऊन आपण दादांचा शुभ सन्मान करूया. तर सन्माननीय विलासभाई म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. विलासभाई म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. तर राहुलदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. या सर्व मान्यवरांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय प्रमोदजी पांडे साहेब देखील उपस्थित आहेत. शिवसेना उपविभाग प्रमुख आहेत. सन्माननीय विनंती करतो की आपण देखील यायचं आहे पुढे. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आपल्या व्यासपीठावरती. राहुलदादा पाटील यांचे शुभ हस्ते. तसेच मुकेश जाधव साहेब देखील उपस्थित आहेत शाखा प्रमुख शिवसेना आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय कारण की शिवसेनेचा बुलंद आवाज आहे आमचे लाडके राहुलदादा पाटील आणि कुणाल पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. कोणी गावचे उद्योजक आहेत समाजसेवक आहेत कुणाल पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. आणि राहुलदादा पाटील यांचे कट्टर समर्थक देखील आहेत. महेशदादा पाटील यांचे देखील कट्टर समर्थक आहेत कुणालदादा पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. आणि सामना देखील सुरू झालेला आहे आणि ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बाबूश यांना. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ फिर से एक बार. थँक्यू. एक मिनिट बाबूशा थांबवतो तुला. भवानी स्पोर्ट्स यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत कारण की विनय पवार कारण की भवानी स्पोर्ट्सचे सर्व विनयदादा आहेत. तर आपण यायचं आहे. या स्पर्धेचे किट पार्टनर आहेत आणि गेली 2 ते 3 वर्ष आपण पाहतोय जो विश्वास दाखवलाय रणवीर 11 क्रिकेट संघ आडिवली या टीमने आणि भवानी स्पोर्ट्सने खऱ्या अर्थाने त्यांच्या विश्वासाला सार्थक ठरवलाय. आणि भवानी स्पोर्ट्सचे सर्व विनयदादा पवार आणि महेशदादा पवार यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि भवानी स्पोर्ट्सचे सर्व आहेत विनयदादा पवार आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. तर राहुलदादा पाटील यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते विनय पवार साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे कारण की या स्पर्धेचे किट पार्टनर आहेत भवानी स्पोर्ट्स
त्यांच्या माध्यमातून ब्युटिफुल टी शर्ट आपण पाहतोय, ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन आणि भवानी स्पोर्टचे सर्वे सर्वा विनयदादा पवार यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. कारण की गेली 3 वर्ष जो विश्वास दाखवलाय रणवीर 11 क्रिकेट संघ आडिवली आणि राहुलदादा पाटील यांनी आणि तो विश्वास जपलाय मित्र म्हणेन भवानी स्पोर्ट्सने. तर भवानी स्पोर्ट्ससाठी एकदा जोरदार टाळ्या विनयदादा पवार यांच्यासाठी. कारण की ब्युटिफुल टी शर्ट आपण पाहतोय, खूप चांगले क्वालिटी टी शर्टच्या. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स बाबूशा. चलिए धन्यवाद है। तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। यहाँ पर सेकंड राउंड की बात करेंगे। पहला मुकाबला यहाँ पर देखिए टॉस जीतने वाली टीम की बात करेंगे तो दातुली टीम ने टॉस जीते हैं और टॉस जीतने के साथ कहते हैं ना क्रिकेट में मारने वाले से बचाने वालों को बड़ा माना जाता है। और यहाँ पर देखिए मेहमान नवाजी कई सारे मेहमान का भी सम्मान किया जा रहा है जो परंपरा रीति रिवाज। और ये चलिए यहाँ पर से एलिवेशन नहीं दे पाए उस गेंद को जो देना चाहिए था। यहाँ पर हुक किए थे और गेंद में वो गति नहीं था और 2 रन बड़ी आसानी के साथ। खोनी टीम की बात करेंगे तो ये टीम जब सामने आती है हम जिक्र करते हैं किरण से ठोमरे साहब देखिए जिनके माध्यम से बड़ी टूर्नामेंट से खोनी के मैदान के ऊपर देखने को मिलता है। लेकिन इस साल शायद उस टूर्नामेंट का अभी भी देखिए दर्शकों को इंतजार है। मैंने यही बात बताया कि इस साल काफ़ी देर क्रिकेट से कोरोना वायरस के कारण से महाराष्ट्र ने पूरी दुनिया में काफ़ी कुछ मुश्किल का सामना करना पड़ा। लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ से ओहो कमाल की टाइमिंग, व्हाट इज शॉट्स, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन 4 ऑन। बिल्कुल खोनी टीम देखिए इस मैदान के अंदर कमाल की यहाँ पर शुरुआत भले ही टॉस हारे हैं लेकिन टॉस हारने के साथ साथ पहले बल्लेबाजी यहाँ पर करना पड़ा। वो किस बुर देखिए बात करेंगे कि हमारे अच्छे दोस्त हैं खोनी के, उनका भी तहे दिल से स्वागत है। और दोनों टीम की बात करेंगे दातोली की भाई। और ये चलिए भाई और एक टाइमिंग इसे कहते हैं सीसी भरी शराब की पत्थर कभी ना तोड़ेंगे भाई, जिंदा है जब तक मैदान पर ये जंग हम कभी ना छोड़ेंगे। 4 रन। सर देखिए मेहमानों का निश्चित रूप से मैं यही बताया थँक्यू सो मच. तर विक्की भाई बोलर साहेबांचं नक्कीच विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी त्यांनी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आयोजक सन्माननीय राहुलदादा पाटील यांच्या वतीने त्यांचं लाख लाख आभार व्यक्त करतोय. रोशन जी देखिए यहाँ पर ये टूर्नामेंट मुझे लगता है समाप्त हो जाएगा लेकिन जो मेहमान का आना जाना ये नहीं समाप्त होगा। भला ही इस साल देखिए 4 दिन का टूर्नामेंट थोड़ा जल्दबाजी में वक्त गया यहाँ पर कोरोना वायरस के कारण से, क्योंकि दादा ने बात करेंगे ना राहुल दादा ने इस बार समाज का बहुत अच्छी सेवा की है। 1 दिन नहीं 1 महीना नहीं साल के करीब है। शायद आने वाला साल देखिए 6 दिन का आपको टूर्नामेंट से जैसे शुरुआत हुआ था और देखिए राहुल दादा ने आज से हमें आमंत्रण दे दिया कि 2 दिन अगले टाइम आपको रहना होगा। ये बहुत बड़ी भाग्य की बात है जब ऐसे इंसान आपके सर पे हाथ रख दें। रोशन संतर सर आपसे गुजारिश करना चाहूँगा, बड़ी अच्छी आपने मेहमान नवाजी की, थोड़ा दोपहर का खाना खा कर लीजिए। चलिए हमारे दीपक भाई देखिए रोज जुड़े रहते हैं हमारे साथ, मैसेज हो या कॉल के द्वारा हो याद करते रहते हैं और यही यादें हमें जिंदा रखा है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 15 रन बनाए इस बार। देखिए स्कोरिंग में हमारे साथ सुनील वानी देखिए बात करेंगे पर बड़ी नाम देखिए हरीश पाटिल सब लीजिए, योगेश वानी सब लीजिए। और यहाँ पर देखिए जो मेहमान की बात कर रहे थे शायद वो मेहमान यहाँ से अलविदा ले चुके हैं जो तशरीफ रखे थे। विक्की भाई देखिए बात करेंगे, जिन नगर सेवक देखिए पर बात करेंगे उल्लास नगर के, उनका भी यहाँ पर सत्कार किया गया। कई सारे देखिए मान्यवर अतिथि। तो चलिए यहाँ पर क्रिकेट के मैदान के ऊपर थोड़ा जाना चाहेंगे, माफी चाहेंगे दर्शकों से थोड़ा मैदान तक पहुंच नहीं सके क्योंकि मेहमानों का भी खातिरदारी करना ये परंपरा रीति रिवाज होती है। जब वो इतनी दूर से तशरीफ रखें और जब घर मेहमान आते हैं ना तो खातिरदारी तो बनता है। और चलेंगे इस बार मुकाबले की तरफ। मैंने यही बात बताया कि मेहमानों का आना जाना लगा रहेगा लेकिन यहाँ पर चौका आया डीजे मास्टर चलिए। डीजे मास्टर को भी देखिए मौका पूरी तरह से नहीं मिल पा रहा है लेकिन हाँ डीजे मास्टर की बात करेंगे ना। और ये चलिए रिवर्स शॉट्स। डीजे मास्टर देखिए परेशान कहाँ होते हैं, डीजे मास्टर का परेशान का समय मैं बताता हूँ
क्रिकेट में बिल्कुल परेशान नहीं रहते हैं, उन्हें कम समय मिलता है म्यूजिक बजाने का, परेशान रहते हैं चिंगो चिंगो हल्दी पे। जब हल्दी के समय रहती है ना, इन्हें रात 12 नहीं इनका 13 बजा देते हैं। और डीजे मास्टर परेशान हो के तभी दूल्हा से जाकर पूछते हैं भाई डीजे कब बंद करने का है। तब दूल्हा कहता है कि मेरे दोस्तों को एक बार चढ़ जाने दीजिए, फिर वो जनरेटर के आवाज से भी नाचेंगे। तो चलिए देखिए, कई सारे देखिए यहाँ पर से मेहमान हस्ती यहाँ पर तशरीफ रखते हुए हम जिक्र करेंगे। मैं यही बात बताया कि ये टूर्नामेंट शायद समाप्त हो जाएगा, लेकिन ऐसे कई मेहमान रह जाएंगे, शायद राहुल दादा के घर पे आकर तशरीफ रखेंगे। कितनी बड़ी प्रेम है देखिए। और इसलिए मैं कहा कि दुनिया में ऐसे काम करो, लोग आपको एक दिन नहीं 100 साल तक याद करेंगे। और इस बार देखिए टाइमिंग कितना खूबसूरत दिख कर गया है, दे दनादन चौका। तो चलिए इसी बीच देखिए मंच के ऊपर जो तशरीफ रखे हैं मेहमान जिक्र करेंगे इस गेंद के साथ साथ। ओहो, ये चलिए टाइमिंग कितनी कमाल की, यहां तो हम कहेंगे उई दैया मार डाला रे। पर लेटना और उसके बाद टीवी शो देखना, लेकिन ऐसी कोई बात नहीं। जो राहुल दादा की जो प्रेम है देखिए हमारी इस मेहमान से। एपीआई बात करेंगे अभिषेक सिंधे साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं, दिल की गहराई से आपका इस्तेमाल करते हैं, शुक्रिया आपका अदा करते हैं निश्चित रूप से। और उनके साथ साथ बात करेंगे मेजर खंडारी साहब देखिए, उन्होंने भी तशरीफ रखे हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है। कितनी अच्छी प्रेम है देखिए, दोपहर का खाना खाने के बाद लोग बिस्तर पर लेटना पसंद करते हैं। और उसके साथ साथ देखिए हमारे इन अतिथि ने यही सोचा कि राहुल दादा देखिए जिन्होंने सबके दिलों में राज कर रहे हैं। मैंने पहले ही बता दिया कि कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं। और राहुल दादा देखिए उनके दरवाजे पर जो भी आया खाली हाथ नहीं गया। गरीबों के लिए लीजिए, अमीरों के लिए लीजिए, बच्चे के लिए लीजिए प्रेम, क्रिकेटर के लिए लीजिए। आजकल देखिए आज क्यों उनके सबके दिलों में, देखिए मानेरे के कप्तान ने बता दिए कि हमने दादा तो खूब देखा है, भाई तो खूब देखा है, लेकिन राहुल दादा जैसे इंसान काफी कम देखे हैं। 1 साल के करीब लीजिए कोरोना वायरस के कारण से जो पूरी देश नहीं पूरी दुनिया परेशान था। और उस समय देखिए इन्होंने मौनी के, इतना आर्थिक अवस्था कितनी नाजुक है हिंदुस्तान में बात करेंगे, उसके बावजूद भी उनके हाथों से देखिए खुद खाना बनाकर भी खिलाए, ये कितना अच्छा लगता है। ये सबके दिलों में इसलिए राज करते हैं भाई। बहुत सारा शुभकामना, हमारी दुआ नहीं है इनके लिए, छोटे बड़े बच्चे बुजुर्ग हर किसी का दुआ है। आज देखिए इसलिए देखिए कितनी तादाद से आज मेहमान देखिए, आज उनके घर जो महफिल सजाए हैं उस महफिल में तशरीफ रख चुके हैं एपीआई अभिषेक सिंधे साहब। और इसी बीच देखिए एक कैच था, मौका था यहाँ पर, लेकिन कहते ना किस्मत भी बहादुर के साथ 4 रन। देखिए और मेजर खंडारी साहब देखिए, अगर हम राहत की जिंदगी ले रहे हैं, असली हीरो देश के, ये सलमान फलमान कुछ नहीं है भाई, ये एक्टिंग है, जीरो। इनके सामने कहा जाए ना जीरो, ये है देश के असली हीरो। क्योंकि अपनी जिंदगी, अपनी फैमिली, बच्चा भी इंतजार करता है, घर के मम्मी भी इंतजार करते हैं कि मेरा लाडला कब आएगा, लेकिन देखिए देश की मिट्टी के लिए लड़ते हैं। और आज भी देखिए यहाँ पर वक्त समय बचा कर रहा है, कई दिन जो देश ने इस दुनिया को जिंदा रखने के काम करते हैं राहुल दादा देखिए, उनके लिए प्यार जताते हुए आज किफायती वक्त बचा कर देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं। सलूट है मेजर खंडारी साहब और सलूट है एपीआई अभिषेक सिंधे साहब, क्योंकि इन लोगों ने, मैं कहूँगा अगर हम राहत की नींद ले रहे हैं, राहत की सांसें ले रहे हैं और आज इतनी खूबसूरत टेनिस क्रिकेट देख रहे हैं, इस सब इनकी मेहनत है। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 32 रन। देखिए यहाँ पर समाज के साथ साथ मेहमानों के साथ साथ हमें मैदान के ऊपर भी पहुंचना पड़ रहा है। क्रिकेट देखिए कई दर्शक रहते हैं क्रिकेट पसंद करते हैं,
लेकिन अभी तक देखिए बात करेंगे लगते जिगर सबके लाडले संदीप भाई माली साहब, देखिए तशरीफ रखें, तहे दिल से उनका स्वागत। बहुत बड़ा रिश्ता है और ये चलिए भाई यहां पर एक कमाल का कैच। संदीप भाई माली साहब और राहुल दादा को देखने के साथ एक साथ बैठे हैं जैसे मुस्कान, बहुत बड़ा दोस्ती रिश्ता है। और इनकी दोस्ती मेरे लग रहा है जैसे कहते हैं ना पेड़ के डाली के जैसे, फूल को भी लेकर चलना कांटों को भी लेकर चलना, बहुत बड़ा है यहाँ पर से। और ऐसा रिश्ता होना चाहिए, क्योंकि अगर आपने फूल को छोड़ दिया कांटा रह गया, ये मुश्किल, दोनों चीज़, मुश्किल समय भी लेकर चलना होगा आपको और अच्छा वक्त को भी साथ में लेकर चलना होगा। ये एक बड़ी इंसान की पहचान होता है। मैं हमेशा कहता हूं दोस्ती रिश्ता वादा ये कोई क्रिकेट या फुटबॉल का खेल नहीं, ये जिंदगी का खेल है गुरु। और वही हिसाब से देखिए हर मेहमानों का फिर से स्वागत। चलेंगे थोड़ी सी मुकाबले की तरफ, क्योंकि मैदान के अंदर भी थोड़ा सा सेकेंड राउंड का मैच। ये देखिए डॉट गेंद और यहां से तो डगआउट चाहेगा भाई, तो पान खा जुल्फे बना लेकिन शराब पीना छोड़ दे भाई। चौके लगा छक्का लगा लेकिन डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद एक कोरोना वायरस के जैसे, मारता है कम डराता है ज्यादा। लेकिन राहुल दादा ने जो किया था वादा उन्होंने निभाए। टोटल देखिए जाकर पहुंचा यहां पर 32 के घर के ऊपर। और ये चलिए पिछला गेंद डॉट था, लेकिन उसके बाद देखिए चौका, यानी इसे कहते हैं बकरी की मां कब तक खैर मनाएगी। राहुल दादा के साथ जो कंधों के ऊपर कंधों मिलाकर देखिए इनकी युवा कमेटी रणबीर एलिमेंट्स बात करेंगे, आड़ोली और ग्रामस्थ मंडल की भी बात करेंगे। अच्छी सपोर्ट देखिए साथ आज आरपी ग्रुप बात करेंगे, बहुत अच्छी सपोर्ट देखिए, इसलिए तो कामयाबी के मुकाम तक वही पहुंच जाते हैं। देखिए हर गेंद के ऊपर वही अंदाज करने की यहाँ पर। चलिए जैसे ओवर की समाप्ति होगी फिर से मेहमान नवाजी की तरफ जाएंगे, क्योंकि जब 3 ओवर का खेल समाप्त होता है ना तब ड्रिंक्स का समय। देखिए हमारे जो देश के असली हीरो हैं उनका सम्मान किया जाएगा। लेकिन इस गेंद की बात करेंगे, देखिए यहां से आखिरी गेंद शेष है तीसरा ओवर का। ओ हो ये देखिए पैडल स्वीप, क्या कमाल की टाइमिंग, सचिन रमेश तेंदुलकर की याद दिला दिया। पर फाइनली गेंद से मारेगा बार 4 रन। तीन ओवर का खेल समाप्त है, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद आना शेष है। लेकिन से आखिरी 12 गेंद के ऊपर कितना रन जोड़ेंगे ये तो आने वाला वक्त समय ही बताएगा। लेकिन यहां से हम चलेंगे कुछ मेहमान नवाजी। तो चलिए आप देख सकते हो स्क्रीन पर जो हमारे मेहमान यहाँ पर तशरीफ रखे हैं। मैं हमेशा कहता हूं कि हर डबल क्रॉस एक धोखा होता है और क्रिकेट में हर बाउंड्री चौका होता है, तो मेहमानों को भी सम्मान करने का एक मौका होता है। तो देखिए हमारे मंच के ऊपर देखिए तशरीफ रखे हैं जिनका सम्मान हो चुका है। संदीप भाई माली साहब, देखिए चेहरे पे मुस्कान है। और यहाँ से बुलाना चाहूंगा राहुल दादा, आइए उनके हाथों से यहाँ पर मेहमान नवाजी किया जाएगा। मानपड़ा पुलिस स्टेशन की बात करेंगे, एपीआई अभिषेक सिंधे साहब, आइए उनका सम्मान किया जाएगा। मैं कभी भी कहता हूं जो देश के असली हीरो, ये सलमान शाहरुख ये हीरो नहीं है भाई, ये लूटने का कोशिश करते हैं। और जो असली देश के लिए लड़कर अपने गांव लीजिए अपनी मिट्टी को लेकर बचाते हैं, और देखिए एपीआई अभिषेक सिंधे साहब, देखिए उनका सम्मान किया जा रहा है। और देखिए हमारे सबके लाडले, सबके प्यारे, सबके लगते जिगर राहुल दादा, देखिए उनके हाथों से सम्मान किया जा रहा है। साल सम्मान चने के साथ जो परंपरा रीति रिवाज है उस परंपरा रीति रिवाज को निभाते हुए, और इसी बीच और एक बुलाना चाहूंगा पर से मेजर खंडारी साहब, आइए आपका भी सम्मान किया जाएगा। घर आए हुए मेहमानों का खातिरदारी। और मैं पहले ही बता दिया राहुल दादा शायद आपका टूर्नामेंट समाप्त हो जाएगा, लेकिन जो आपके चाहने वाले हैं
वो नहीं समाप्त होंगे। कितनी बड़ी देखिए सबके दिलों में राज करते हुए गरीबों के मसीहा, गरीबों के दाता राहुल दादा, देखिए उनके हाथों से यहाँ पर सम्मान किया जा रहा है। मेजर खंडारी साहब देखिए, और जो राहत की हम सांस ले रहे हैं यहाँ पर, जो राहत की जिंदगी जी रहे हैं, यही हमारे देश के हीरो हैं निश्चित रूप से। और माफी चाहेंगे दर्शक, थोड़ा से हम मुकाबला तक नहीं पहुंच पा रहे हैं क्योंकि मेहमानों का भी सम्मान करना जरूरी है। तो चलिए यहाँ पर बात करेंगे, चलेंगे मुकाबला की तरफ। यहाँ से मेहमानों का खातिरदारी करना जो परंपरा रीति रिवाज है, देखिए दोपहर का यहाँ पर लंच तैयार हो चुका है और इसमें भी आड़े उली आ गए हैं। रणबीर 11 टीम के खिलाड़ी की बात करेंगे, बात अलग है। ताबड़तोड़ इनिंग्स उनका रहता है। चलिए यहाँ पर बात करेंगे रमेश मात्रे साहब, थोड़ी सी मुस्कुराते हुए। मुस्कुराना तो ये हर किसी का अदा है और इसे जो मोहब्बत समझे वो सबसे बड़े गधा है, क्योंकि कहीं मुस्कान रहती है प्यार के लिए। रमेश सर, ये आपके लिए नहीं मैं बता रहा हूँ, पूरी दुनिया के लिए बता रहा हूँ। और कहीं मुस्कान ऐसा रहता है पर्दे के आगे लेकिन पर्दे के पीछे कुछ अलग। हर मुस्कान पर मत फंसिए। तो चलिए चलिए पंकज भाई मात्रे, देखिए कितनी अच्छी हेयर कटिंग किए हैं भाई। जिसने कटिंग किया है वो तो परेशान हो गया होगा 2 घंटा तक। कोई बात नहीं, आजकल देखिए फैशन का जमाना है, होना ही चाहिए। और आपको ये आड़ोली की सरजमी के ऊपर ये सब चीज देखने को मिल सकता है। लेकिन ब्लैक ड्रेस ये पसंदीदा ड्रेस है शायद। चलिए बात करेंगे, थोड़ी मुकाबला के बारे में जिक्र करना होगा। देखिए स्क्रीन पर देख सकते हो आप, टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 41 रन बनाए हैं, लेकिन कुछ गेंदें बचा हैं। ये बड़ा मैच है दोस्तों, यहाँ पर मुकाबला की तरफ पहुंचना भी जरूरी है। हंसी मजाक तो होता रहेगा लेकिन इस मुकाबले के बारे में। और इसी बीच देखिए गेंद को खेला है फील्डर से गेंद के नीचे, लेकिन गेंद सीधा देखिए जैसे बंदूक से निकलती है गोली। इसका 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 6 रन। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 48 रन। देखिए गेंद को रोकने का कोशिश किया जा रहा था लेकिन गेंद सीमा रेखा पार। लेकिन अगला मैच जो खेला जाएगा इसके बाद है एक बिग फाइट्स मुकाबला ओडोलिस मानेर के बीच में। तो दोनों टीम के कप्तान साहब को तैयार रहना होगा, जैसे यहाँ से इनिंग का होगा समाप्त और अगला मैच का किया जाएगा। टॉस का बॉस कौन बनेगा? तेजस भोईर खाना खाकर ले लीजिए क्योंकि अगला मैच बहुत पसीना बहाना वाला मैच है। क्योंकि सामने देखिए कितनी बड़ी ताकतवर टीम है। गेंदबाज फिर से एक बार तैयार। इस बार देखिए सीधे बल्ले से गेंद को खेला, जब तक गेंद वापस था तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 1 रन लेते हुए हैं। और 1 रनों के साथ देखिए टीम टोटल जाकर पहुंच गया यहां से 49 के घर के ऊपर 49 रन, 49 50 के करीब। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे ना, यहाँ से 6 गेंद बचा है लेकिन रनों की जो औसत टारगेट बनना चाहिए 49 रन बनाए हैं। और देखिए कहते हैं ना, सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है। मैच समाप्त नहीं होता है 2-4 विकेट जाने से, क्योंकि मैदान के अंदर देखिए मिडिल ऑर्डर के 2 बल्लेबाज जिंदे हैं। आकाश अजय देखिए दोनों बल्लेबाज सेट हो चुके हैं। और कहते हैं ना दोस्तों, मजबूत दीवार और कड़क चाय इसके लिए वक्त लगता है। और जो हमारे राहुल दादा ने मजबूत दीवार बनाए हैं इसके लिए वक्त गया है। उनकी मेहनत, खून पसीना एक साथ किए हैं। क्या कमाल के देखिए, आज मैंने यही बात बताया है, ठाणे डंबोली रायगढ़ की बात नहीं करूंगा, पूरी महाराष्ट्र में सबके दिलों में जगह बनाए हैं, राज कर रहे हैं। और खास करके जो मुश्किल समय आया था हिंदुस्तान में नहीं पूरी दुनिया में, कोरोना वायरस जिसके नाम सुनते ही लोग कहाँ गायब हो जाते थे, लेकिन उस समय में इस दादा ने बाहर निकलकर जो साथ दिए वो काबिल तारीफ। ज्यादा कंधों की इस्तेमाल देखिए यहाँ पर अक्सर बात करेंगे ना, इस गेंदबाज के पास काफी वेरिएशन है।
जिसके पास वो ताकत है, काबिलियत है मैच का रूप बदलने का। लेकिन इस टीम का स्कोर देखिए जाकर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ। आखिरी समय में गेंद अंदर आया, लेकिन जैसे ही यहाँ पर इनिंग का समाप्त होगा और एक सम्मान किया जाएगा। ये चलिए डॉट गेंद मुश्किल बनाएगी यहाँ पर। देखिए अगर खोनी टीम को यहाँ पर एक अच्छा टारगेट बनाना है ना, कहते ना वुड से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। अगर आपको 60-65 रन तक पहुंचना है तो फिर ये डॉट गेंद कम खेलना होगा, क्योंकि डॉट गेंद एक कोरोना वायरस के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा। और अगर वो डर पैदा हो गया तो फिर मुश्किल बनेगा। 2 गेंद के ऊपर कोई रन नहीं। और ये देखिए फुल टच यॉर्कर, स्लो स्वीप खेला, फील्डिंग देखिए बड़ी अच्छी, 1 रन आता हुआ। सिंगल से देखिए काम तो चलेगा, बातें नहीं बनेगा। और ये चलिए भाई यहाँ पर आत्महत्या, जबरदस्ती आउट किया गया। पडवली बी संघ आणि मानेर संघ या संघाने टॉससाठी यायचा आहे. इनिंग ब्रेक में टॉस केला जाईल. हाँ बिल्कुल टॉस होना रोशन जी जरूरी है, लेकिन इसके बाद एक मेहमानों का भी सम्मान किया जाएगा। और चलिए आखिरी समय में देखिए रन नहीं आ रहा है, ये मुश्किल बनेगा थोड़ा सा। खोनी टीम के दर्शक अभी भी किसी की यादों में खोए होंगे, कहते हैं ना मेरे करण अर्जुन आएंगे, एक उम्मीद लिए होंगे कौन वो बल्लेबाज, क्या अजय ये काम कर सकता है। क्योंकि एक माँ का अधूरा सपना था करण अर्जुन में, जब पहले खात्मा हुआ था यही पुकारते रहते थे हमेशा मेरे करण अर्जुन आएंगे। लेकिन यहाँ पर देखिए खोनी टीम के कई सारे दर्शक इंतजार में रहेंगे, क्या मेरे करण अर्जुन आएंगे। लेकिन अक्षय की गेंद देखिए, और ये क्या रे घूमी रे घूमी, और लेकर घूमी, देकर गया यहाँ पर चौका। बिल्कुल गोरे गोरे मुखड़े पे तो काले काले चश्मा अच्छा लगता है, लेकिन नीयत भी अच्छा होना चाहिए। राहुल दादा देखिए खूबसूरत क्यों लगते हैं, क्योंकि चेहरे के साथ उन्होंने काम भी सके। नीयत देखिए, और ये चलिए उड़ाया, अरे वाह, गिली 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 चंपा, खुश हुए रंबा, गेंद गया लंबा, ठोक ठोक डीजे। देखिए मेरे करण अर्जुन आएंगे, और देखिए यहाँ पर अजय आए हैं, कहीं ना कहीं यहाँ पर करण भी बनना होगा, अर्जुन भी बनना होगा। स्कोर देखिए बात करें तो 60 रन तक पहुंचने के लिए पहुंचते हुए। ओहो, ये चलिए फिर से एक बार गेंद को खिला, फील्डर है इस बार, देखिए 1 रन लेंगे आसानी के साथ। दूसरे के लिए क्या अजय यहाँ पर, ओहो ये देखिए खराब फील्डिंग, और यहाँ पर देखिए यहाँ से तो बल्लेबाज गौरव तो यही कहेंगे हमें अपनों ने लूटा, कहाँ गहरों में दम था, और मेरा बल्ला जहां गिरा वहां चुना का लाइन थोड़ा दूर था। मैंने पहले ही बता दें कि बल्लेबाज के यहाँ पर रन आउट हुए, लेकिन टोटल की बात करेंगे यहाँ पर कितना बना है, स्कोर कितना, 60 रन बनाए हैं 61 रनों की टारगेट से। भला यहाँ पर बड़ा टारगेट बनाए हैं, लेकिन सामने देखिए दातुली टीम एक तगड़ी टीम है। 60 रन बनाए 61 के टारगेट से। चलिए चलिए थोड़ा स्कोर देखिए और एक बार, मुझे भी वही लग रहा है पहले 60 बना था, यहाँ पर 2 रन जीटीसी लाइव यहाँ पर स्क्रीन पर भी 60 रन दिखाई दे रहे। चलिए देखते हैं थोड़ा सा। तो चलेंगे स्कोर बताइए, यहाँ पर मेहमान नवाजी की तरफ जाएंगे। रोशन जी संते की तरफ चलते हैं आगे की आंखों की हाल सुनने के लिए, और संदीप बलराम थँक्यू सो मच. तर आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय संदीप बलिराम भाणे साहेब उपस्थित आहेत. तर बॉबी भाणे यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते
संदीप बलिराम भाणे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. तर संदीप भाणे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. बॉबी भाणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदीप भाणे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि दोन्ही संघांना एक टॉससाठी यायचा आहे. चेन द गेम वडवली बी आणि जय मसोबा मानेरे या दोन टीममध्ये हा सामना असेल. थँक्यू सो मच डीजे मास्टर. खोणी आणि दातिवली या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. 62 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. दातिवली या संघासमोर 12.40च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंगमध्ये 61 धाव बनवल्यात खोणी या संघाने आणि दातिवली या संघासमोर 62 धावांचं लक्ष ठेवलंय. तर यापुढील सामना असेल चेन द गेम वडवली बी आणि मानेरे या दोन टीममध्ये. दोन्ही संघांना एक टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस केला जाईल या दोन संघांमध्ये. निवृत्ती आणि जयेश ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गौरव. कमलेश पाटील येत आहेत टॉससाठी, जे संघनायक आहेत चेन द गेम वडवली बी या टीमचे. यावी सुरेख टायमिंग स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय स्क्रीन समोर लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. तर दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत. तर 4 धावा धावफलकावरती आहेत. राईट अमोर द विकेट. फुल टॉस. चेंडू बॅटची बाहेर चिकडे घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा माने सर, स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय रमेश म्हात्रे सर आहेत. तर सन्माननीय विलासभाई म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. वडवली बी आणि मानेरे या दोन टीममध्ये हा सामना असेल. सन्माननीय विलासभाई म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आपल्या व्यासपीठावरती. धावसंख्या धावफलकावरती स्थगित आहे. 5 धावा. डॉट बॉल आलाय. जयेश म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. बिग फाईट मॅच तुमच्या समोर येईल. टॉस होतोय आणि टॉस जिंकलाय चेन द गेम वडवली बी या टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यावी सुरेख टायमिंग स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत भरा स्ट्रोक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती.
9 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं मार्गस्थ आहे. दमदार सुरुवात केली आहे जय हनुमान दातिवली या टीमने. फुल टॉस चेंडू सुरेख टायमिंग आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय जयेश मात्रेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. या दरम्यान सन्माननीय अशोक भाणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं देखील राहुलदादा पाटील चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाज गौरवच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दातिवली या टीमची धावसंख्या आहे 13 धावा धावफलकावरती. 62 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. थँक्यू सो मच. 24 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 12.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या टीमला या स्पर्धेत 365 दिवस वाट पाहावी लागेल. अप्पर कटच्या माध्यमातून आठवण करून देतो वीरेंद्र सेवागची आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सो मच. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. हर्षद ठोंबरेचं स्वागत केलंय यावेळी चौकाराने. फलंदाज निवृत्ती म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार येतोय. निवृत्ती म्हात्रे आणि जयेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. 17 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मैदानावरती. आपण पाहू शकाल एक आक्रमक सुरुवात केली आहे. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय जय हनुमान दातिवली या टीमला. फलंदाज निवृत्ती म्हात्रे बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिला धक्का बसलाय निवृत्तीच्या स्वरूपात. दातिवली या टीमला नवीन फलंदाज संघनायक येतोय विशाल मडवी. पहिल्या सामन्यामध्ये 25 धावांची विस्फोटक आणि वादली केली साकारली होती आपल्या टीमसाठी. तोच येतोय संघनायक विशाल मडवी येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती 17 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे दातिवली या टीमची आणि पहिला मोठा धक्का लागलाय दातिवली या संघाला निवृत्ती म्हात्रेच्या स्वरूपात. पहिलं यश मिळवून दिलंय. पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे हर्षद ठोंबरेने. या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक देखील फेकलंय हर्षद ठोंबरेने. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हर्षद ठोंबरे पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग फलंदाज विशाल मडवी आहे. रन मशीन आहे दातिवली या टीमची. मास्टर माइंड संघनायक कॅप्टन गुल.
यावीस शॉर्ट आर्म पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार. सोमय धावसंख्या 24 धावा धाव फलकावरती टीट फॉर टॅट. जसं तसं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. खोनी या संघाला दातिवली या संघाच्या माध्यमातून 62 धावांचं लक्ष्य आहे. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 38 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज हर्षद ठोंबरे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्ह करतोय. एक धाव तरी कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विशाल मडवी आणि फलंदाज जयेश म्हात्रेमध्ये धावसंख्या 2 पुढे सरकेल. 26 धावा धाव फलकावरती अप्रतिम सुरुवात केली आहे या मैदानावरती. जय हनुमान दातिवली या टीमने. दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहेत. खोणी विपक्ष दातिवली हा सामना सुरू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. फटका फसलाय. झेलची शक्यता आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. संगणक विशाल मडवी बॅक टू द पविलियन. फलंदाज भाविश दळवी येतोय. चौथ्या क्रमांकावरती आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत. आपण पाहू शकाल जय हनुमान दातिवली या टीमचे 26 या धावसंख्येवरती 2 फलंदाज गमावलेले आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. भाविश दळवी आणि जयेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. गोल्डन विकेट कॅरी केलाय हर्षद ठोंबरेने. यावेळी सुरेख टायमिंग. अप्पर कटच्या माध्यमातून स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा. नजाकत भरा स्ट्रोक आणि चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दातिवली टीमची धावसंख्या आहे 30. 15.00 सरासरीने 30 धाव बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय जय हनुमान दातिवली या टीमने. 62 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम बॅटिंग करतोय जयेश म्हात्रे. 5 चेंडूंमध्ये 12 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय श्री गणेश खोनी टीमचा सर्वात अनुभवी गोलंदाज अरुण ठोंबरे या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. बॅटची बाहेरची कडा होती परंतु शतक्षक आहेत संगणक बिभीषण म्हात्रे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 31 धावा धाव फलकावरती अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 31 धावांची गरज आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान आमचे श्रद्धास्थान सन्माननीय राहुलदादा पाटील साहेब देखील सामना एन्जॉय करतायत आणि कुणालदादा पाटील देखील एन्जॉय करतायत कारण की त्यांचा संघ इथे खेळतोय. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती होते. 16 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे.
पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली बॅटिंग केली दातिवली या टीमने. एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय दातिवली टीमच्या येणाऱ्या फलंदाजांसाठी. विशाल मडवी निवृत्ती मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, बॅटच्या आतली कडा होती, धावबाची संधी आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. जयेश मात्रे बॅक टू द पविलियन. खूप मोठा धक्का बसतोय दातिवली या टीमला आणि सांघिक यश मिळतंय श्री गणेश खोनी या संघाला. रोहित नाईक यांना धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. मी आधीच म्हटलं होतं श्री गणेश खोनी टीमचे सर्वात अनुभवी गोलंदाज आहेत. अनेक सामने जिंकून दिलेत याच अरुण टोंबरेने आणि या सामन्याला देखील कलाटणी निर्माण करतोय कारण की 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे अरुण टोंबरेने आणि एक सांघिक यश देखील मिळालं. स्ट्रायकिंग फलंदाज भाविश दळवी आहे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. नोस्टेकला फलंदाज रोहित नाईक. यावेळी व्यवस्थित बॅटवरती येत नाही. स्क्वेअर द विकेट केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत हर्षद ठोंबरे. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती आहेत जिंकण्यासाठी. 30 धावांची अजूनही गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अरुण ठोंबरेच्या माध्यमातून. सामना टर्न केलाय आपल्या गोलंदाजीने अरुण ठोंबरेने कारण की 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग फलंदाज वेल फिनिशर सिक्सर किंग रोहित नाईक ऑन स्ट्राईक. यावी सुरेख टायमिंग परंतु फटका फसलाय. झेलची शक्यता किरण मात्रेने जज केलाय आणि सुरेख झेल टिपला किरण मात्रेने. लॉंग ऑन सीमारेषेवरती. बिग विकेट डाऊन. रोहित नाईक बॅक टू द पविलियन. ज्या संघाने खूप चांगली सुरुवात केली होती तो संघ आपण पाहतोय यावेळी बॅकफूट वरती येतोय कारण की अरुण टोंबरेने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त केली या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी करतोय. उल्लेखनीय गोलंदाजी. यावेळी सुरेख झेल. क्या बात आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे हर्षद टोंबरेने अप्रतिम झेल टिपलाय आणि अरुण टोंबरेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अरुण टोंबरेसाठी. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. क्या बात आहे. डीजे मास्टर आणि कुणालदादा पाटील साहेबांनी आपला ATM ऑन केलेला आहे. जर खोनी संघाने हा सामना जिंकला तर कुणाल पाटील यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल श्री गणेश खोनी या टीमसाठी. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. ज्या दातिवली टीमने पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धाव बनवल्या होत्या तोच दातिवली संघ शेवटच्या 2 षटकांमध्ये 30 धाव बनवेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कुणाल पाटील खोनी गावचे समाजसेवक आहेत. त्यांच्याकडून आपण पाहतोय खोनी टीमला सुवर्ण संधी आलेली आहे.
हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. यावेळी सुरेख गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय, टेकअप चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. कुणाल पाटील उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, खोणी या गावचे, आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय खोणी या संघासाठी सुवर्ण संधी आहे. जर हा सामना जिंकला तर खोणी संघासाठी रोख रक्कम 3000 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. हुक करतो चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होतो. यावेळी स्क्वेअर लेग मध्ये एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती. ज्या दातिवली टीमने पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धाव बनवल्या होत्या, तोच दातिवली संघ आता मात्र एका धावेसाठी संघर्ष करतोय. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव तर कंप्लीट केले. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब होते आणि तोपर्यंत अवधी 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. कोणत्याही संघाच्या बाजूने सामना कधीही जिंकू शकतो. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी करतोय हर्षद ठोंबरे आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरीवरती जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे, कारण की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सिंगल डबल नक्कीच क्रिकेटची लाईफलाईन आहे. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. धावसंख्या धावफलकावरती 38. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु फंबल होतोय. हर्षद ठोंबरे बॅकिंग चांगलं होत आहे. खोणी या संघाच्या माध्यमातून एकच धाव मिळते या चेंडूवरती. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय गोलंदाज हर्षद ठोंबरे. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे याही सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय हर्षद ठोंबरे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 39. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय आणि पहिल्या 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 22 धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल. विकेटच्या आधारावरती जय हनुमान दातिवली हा संघ. 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलेन्स आहे. जर कॅल्क्युलेशन क्रिकेट बोलायचं झालं तर 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारावे लागतील. अंतिम षटकामध्ये दातिवली टीमला अनिकेत आणि विनीत ही जोडी आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसले ते बुलंद ठेवावे लागतील या दोन्ही संघांना. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. पहिली अवांतर धाव मिळते या षटकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल खोणी या टीमला. गोलंदाज अजय या अंतिम षटकामध्ये, या निर्णायक षटकामध्ये यावेळी शॉर्ट आर्म पुल करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये किरण म्हात्रे. एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत आणि फलंदाज विनीत मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 5 चेंडू 20 धावांची गरज. 5 चेंडूंमध्ये 5 चौकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी.
यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय आणि धावबादची संधी आहे आणि फलंदाज देखील बाद होतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. तर समालोचन कक्षामध्ये पंकज म्हात्रे आहेत आणि पंकज म्हात्रेकडे बघितलं तर आपले आगरी कोळी कॉमेडी किंग विनायक माळी यांची आठवण होते, कारण की कधीपासून ते हसवण्याचा प्रयत्न करतायत आपल्या समालोचन कक्षामध्ये. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतो या मैदानावरती. एक हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे. यावी सुरेख टायमिंग आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि पुढे सरकेल 48 धावा धावफलकावरती. 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 13 केल्या तरी संघ जिंकू शकेल. दातिवली संघ. फुलटॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. धावबादची संधी असेल आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय. मनोज बॅक टू द पव्हिलियन. चौदा धावांची गरज आहे. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही. असं वाटलं होतं की हाही षटकार जाईल, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेन द गेम वडवली बी संघ, विशाल पाटीलचा संघ देखील सज्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला असेल जय मसुबा मानेरे संघ. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि चेंडू पट नोमॅन्स लँड झोन मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. 1 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरट्यावरती आपण पाहू शकाल श्री गणेश खोणी या टीमला, कारण की औपचारिकता शिल्लक आहे. एक लीगल चेंडू आणि सामना फिनिश होईल. आमचे जवळचे मित्र साई भक्त महेश म्हात्रे देखील सामना एन्जॉय करतायत. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रुपेश पाटील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. यावेळी सामना फिनिश, सामना जिंकलाय या मैदानावरती श्री गणेश खोणी या टीमने आणि श्री गणेश खोणी संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन खोणी या संघाचं.